लिंबू पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं आणि याच कारणामुळे अनेक जण सकाळी उठून लिंबू पाणी पितात. काही जण वजन कमी करण्यासाठी पितात, तर काही जण रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी पित असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटचं भरपूर प्रमाण असतं. परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी चांगली असू शकत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी असे 5 लोकांबद्दल माहिती सांगणार आहे, त्यांनी चुकूनही लिंबू पाणी नाही प्यायला पाहिजे. जर तुम्ही पण यामध्ये येत असाल तर आजपासूनच लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे, किंवा काही दिवस नाही पिलं तरी चालतंय. नक्की कोण लोक आहेत आणि कशामुळे प्यायचं नाही हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ज्यांना खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा ऍसिड रिफ्लक्सची समस्या आहे. जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ होत असेल, मळमळ झाल्यासारखं वाटत असेल, करपट ढेकरं येत असतील, घशामध्ये जळजळ जाणवत असेल, जर अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. कारण लिंबू चवीला आंबट असतं, यामध्ये सिट्रिक ऍसिड नावाचा घटक आहे आणि याच घटकामुळे पित्त वाढू शकतं. आणि खास करून रिकाम्या पोटी किंवा उपाशी पोटी तर अशा व्यक्तीने लिंबू पाणी प्यायलाच नाही पाहिजे. सोबत ज्यांना ऍसिड रिफ्लक्स नावाची समस्या असते. आता ऍसिड रिफ्लक्स म्हणजे काय? अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक नावाचं ऍसिड तयार होत असतं आणि ज्यांना ऍसिड रिफ्लक्स नावाची समस्या असते अशा व्यक्तीमध्ये हे ऍसिड तोंडात आल्यासारखं वाटतं. तुम्हाला पण याचा अनुभव असेल, बऱ्याच वेळेस आपण खाल्लेलं तोंडामध्ये आलेलं आहे असं जाणवतं. यालाच ऍसिड रिफ्लक्स सोप्या भाषेमध्ये म्हणत असतात. जर अशा प्रकारची तुम्हाला पण सवय असेल तर अशा लोकांनी पण लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे, कारण यामुळे ऍसिड रिफ्लक्सची समस्या वाढू शकते. त्यानंतर 2 नंबरची व्यक्ती आहे ज्यांना पेप्टिक अल्सर म्हणजेच पोटातील अल्सरचा त्रास असेल. जर तुम्ही काही जरी खाल्लं तरी दुखल्यासारखं वाटतं किंवा मळमळ होत असतं, नेहमी पोट खराब होत असतं किंवा पोट दुखत असतं, अशा प्रकारची ज्यांना सवय आहे किंवा ज्यांना पेप्टिक अल्सर आहे अशा व्यक्तींनी पण लिंबाच्या पाण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. कारण अशा व्यक्तींनी जर लिंबू खाल्ले किंवा गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिलं तर यामुळे पेप्टिक अल्सर, पोटातील त्रास वाढू शकतो. नवीन अल्सर तयार होत नाहीत, परंतु जे अल्सर आहेत त्यांच्या जखमा अधिक तीव्र होऊ शकतात किंवा वेदना तीव्र जाणू शकतात. म्हणून ज्यांना पेप्टिक अल्सर किंवा पोटदुखीचा त्रास असेल अशा व्यक्तींनी सुद्धा लिंबू पाण्याचा उपयोग कमी करायला पाहिजे. 3 नंबरची व्यक्ती आहे ज्यांचे दात कमजोर झालेले आहेत किंवा वीक झालेले आहेत. आता तुमचे दात कमजोर किंवा वीक झालेले आहेत हे कसं कळेल? थंड गरम पाणी पिताना दात झणझण केल्यासारखे वाटतात, ज्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतात. अशा प्रकारची समस्या जर तुम्हाला मागील काही दिवसापासून जाणवत असेल आणि तुम्ही दररोज लिंबू पाणी पित असाल तर कदाचित लिंबू पाण्यामुळेच तुमची ही समस्या अधिक तीव्र होत आहे असं होऊ शकतं. म्हणून ज्यांना थंड गरम पाणी पिताना खूप जास्त दात झणझण केल्यासारखं वाटत आहे, गोड खाल्ल्यानंतर दात थोडेसे सेन्सिटिव्ह झाल्यासारखं वाटत असेल तर अशा व्यक्तींनी लिंबू पाण्याचा उपयोग कमी करायला पाहिजे. तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही? डायरेक्ट लिंबू पाणी न पिता तुम्ही स्ट्रॉचा उपयोग करू शकता. स्ट्रॉच्या माध्यमाने लिंबू पाणी पिल्यामुळे दातावर कसलाच परिणाम होणार नाही. जर डायरेक्टली लिंबू पाणी पिलं तर लिंबातील जे सिट्रिक ऍसिड आहे ते दाताच्या बाहेरील आवरणावर, ज्याला इनॅमल म्हटलं जातं, त्यावर परिणाम करतं आणि हळूहळू इनॅमलची झीज होऊ शकते. जेवढी जास्त इनॅमलची झीज होईल त्यानंतर डेंटिन, 2 नंबरचा थर डेंटिन उघडा पडतो आणि डेंटिन उघडा पडल्यानंतर दात थोडेसे पिवळे पण दिसत असतात आणि खूप जास्त सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. त्यानंतर 4थ्या प्रकारच्या त्या व्यक्ती आहेत ज्यांना सतत तोंड येतं किंवा तोंडामध्ये अल्सर येतात किंवा तोंडामध्ये फोड येतात. आता साधारण भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्यांना तोंड येण्याची समस्या खूप जास्त असते अशांनी जेवढं कमी होईल तेवढ्या प्रमाणात लिंबूचा उपयोग करायला पाहिजे. कारण लिंबामध्ये जे ऍसिड असतं त्यामुळे तोंडातील अल्सरची तीव्रता वाढू शकते किंवा खूप जास्त त्रास होऊ शकतो. तसेच जास्त गरम किंवा तिखट खाल्ल्यावर सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यांना तोंड येण्याची समस्या आहे अशांनी सुद्धा लिंबू पाण्याचा उपयोग कमी करायला पाहिजे. 5 नंबरच्या त्या व्यक्ती आहेत ज्यांना सिट्रिक फ्रुट्सची ॲलर्जी असते. खूप रेअर केस आहे, परंतु हे गंभीर असू शकतं. जर तुम्हाला अशा प्रकारची जर ॲलर्जी वगैरे असेल तर त्यांनी सुद्धा लिंबू पाण्याचा उपयोग टाळायला पाहिजे. आणि काही स्पेशल केसेसमध्ये लिंबू पाणी पिल्यामुळे जर तुमचं सतत डोकं दुखत असेल तर लिंबू पाणी अशा वेळेस पण टाळायला पाहिजे, कारण मायग्रेन मध्ये सुद्धा लिंबू पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. तर या 5 व्यक्तींनी शक्यतो लिंबू पाणी नाही प्यायला पाहिजे. आता नाही प्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही पूर्णपणे लिंबूच बंद करायचं का? तर असं नाही. थोड्याफार प्रमाणात तुम्ही उपयोग करू शकता जेणेकरून त्रास होणार नाही, आणि त्रास होत असेल तर अशा वेळेस लिंबू पाण्याचा उपयोग बंद करायला पाहिजे. किंवा तुमची जर पोटदुखी संबंधित किंवा पेप्टिक अल्सर किंवा तोंडातील सारखं येत असेल त्यामुळे जर ट्रीटमेंट चालू असेल तर त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही लिंबू पाणी किती प्रमाणात घ्यायला पाहिजे हे विचारायला पाहिजे. त्यानुसार तेवढ्या प्रमाणात तुम्ही लिंबू पाण्याचा नक्कीच उपयोग करू शकता. तर ओव्हरऑल बऱ्यापैकी लोकांना लिंबू पाणी पिल्यामुळे फायदा जरी होत असेल तर अशा 5 व्यक्ती आहेत ज्यांना नुकसान होऊ शकतं. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.